यशाची मास्टर की. W बरोबर M गुणिले T गुणिले R चा हा भन्नाट युनिव्हर्सल फ्रेमवर्क. आश्चर्य वाटेल, पण हा एकच साधा फॉर्म्युला स्पर्धा परीक्षांच्या तब्बल 10 वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतो. पण आज आपण फक्त टाइम अँड वर्कच्या कठीण प्रश्नांसाठी हे कसं जादूसारखं काम करतं यावरच पूर्ण फोकस ठेवणार आहोत. आता यात खरोखरच लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हा आपला सुवर्ण नियम. नियम एकदम सोपा आहे, जो कायम लक्षात ठेवायचा आहे. टेबल भरा, उभे भागाकार करा आणि उत्तर मिळवा. हो, खरंच सांगतोय. एवढं. M म्हणजे कामगार, T म्हणजे वेळ, R म्हणजे काम करण्याचा दर किंवा रेट आणि W म्हणजे एकूण काम. हा मंत्र अगदी पाठ करून ठेवा, कारण पुढे प्रत्येक टप्प्यावर आपण हेच वापरणार आहोत. चला तर मग. तर प्रश्न अगदी सरळ आहे. A एकट्याने एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो आणि B एकट्याने तेच काम 24 दिवसांत पूर्ण करतो. तर मुख्य चॅलेंज हेच आहे की जेव्हा A आणि B एक सिंगल टीम म्हणून एकत्र काम करतील तेव्हा त्यांना नेमका किती वेळ लागेल हेच आपल्याला इथे अचूकपणे शोधून काढायचं आहे. ओके, लेट्स डायव्ह इन टू दिस. प्रश्न क्रमांक 8 हा तसा पाहिला तर एका इंटरमिडिएट लेवलचा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे लॉजिकल कोडे सोडवणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊया आणि ई टेबलकडे पहा. A, B आणि A+B असे 3 उभे रकाने आहेत आणि आडव्या ओळींमध्ये वरून खाली M म्हणजे मॅनपॉवर, T म्हणजे टाइम, R म्हणजे रेट आणि सर्वात शेवटी आहे W म्हणजे वर्क. आता एक सिक्रेट सांगू. हे जे W सर्वात खाली ठेवलंय ना, तीच या उभ्या भागाकाराच्या फ्रेमवर्कची खरी जादू आहे. आता या भागातली खरंच इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे A आणि B ची सेपरेट गती काढणं. आपण आता गणिताच्या आधारावर दोघांचा दररोजचा काम करण्याचा रेट शोधून काढूया. तर सगळ्यात आधी व्यक्ती A चा रकाना पाहूया. इथे एक माणूस एक काम 12 दिवसात पूर्ण करतोय, बरोबर? मग आपल्या सुवर्ण नियमानुसार उभ्या मांडणीत 1/12 केल्यावर आपल्याला A चा एका दिवसाचा रेट मिळतो. तो आहे 1/12, 1/12. सिंपल आहे ना? हे अगदी लॉजिकल आहे. एक्झॅक्टली. हीच सेम पद्धत आपण व्यक्ती B साठी वापरूया. आता थोडा विचार करा. B ला तेच एक काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात. साहजिकच त्याचा रेट A पेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे गणितानुसार उभा भागाकार केल्यावर B चा एका दिवसाचा रेट येतो 1/24. आता दोघांचे एकत्रित काम हाच आपला खरा फोकस आहे. जेव्हा हे दोघे म्हणजे व्यक्ती A आणि व्यक्ती B एकत्र येऊन काम करतील तेव्हा नेमकं काय होतं ते आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. आता हा A अधिक B चा रकाना बघा. इथे आपण मॅनपॉवर म्हणजे M ला एक एकत्र टीम मानला आहे आणि काम म्हणजे W ते पण एक पूर्ण काम असंच राहील. आता आपल्याला शोधायचं आहे तो त्यांचा एकत्रित रेट आणि त्यांना लागणारा वेळ. इथेच खरी मूव्ह टू आणि बघूया हे कसं तयार होतंय. अपूर्णांकांची बेरीज कशी होते ते स्टेप बाय स्टेप बघूया. A चा रेट 1/12 अधिक B चा रेट 1/24. आता बेस सेम करण्यासाठी 1/12 ला आपण 2/24 असं लिहू शकतो, राईट? मग 2/24 अधिक 1/24 बरोबर होतात 3/24. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला अतिशय सुंदरपणे त्यांचा एकत्रित रेट मिळतो 1/8. 1/8. आणि हा बघा, आपण आत्ता काढलेला हा 1/8चा रेट आपल्या उभ्या टेबलच्या A अधिक B रकान्यात एकदम परफेक्ट बसलाय. आता सगळा डेटा इथे व्यवस्थित मांडून झालाय. आता फक्त वेळ म्हणजेच T हा एकच रकाना रिकामा आहे जो आपल्याला आता भरायचा आहे. आपलं एकूण काम आहे 1. या 1 ला त्यांच्या एकत्रित रेटने म्हणजेच 1/8 ने भागायचे आहे. गणिताचा नियम काय सांगतो? 1/1/8 केल्यावर हा अपूर्णांक थेट उलट होतो आणि आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात अगदी सरळ आणि साधं उत्तर मिळतं, ते म्हणजे 8. आणि हे अतिशय ब्रिलियंटली स्पष्ट करतं की A आणि B या दोघांना एकच टीम म्हणून एकत्र काम पूर्ण करायला नेमके 8 दिवस लागतील. अजिबात कोणतीही गुंतागुंत नाही, कसलाही गोंधळ नाही, फक्त अचूक मांडणी आणि परफेक्ट उत्तर. ही पद्धत खरंच खूप रिलायबल आहे, नाही का? आता जरा कठीण प्रश्नाला भिडूया. प्रश्न क्रमांक 4 असा आहे. A एकट्याने एक काम 12 दिवसात आणि B एकट्याने 18 दिवसात पूर्ण करतो.
दोघे मिळून 4 दिवस काम करतात, नंतर ए निघून जातो, तर बी एकट्याने उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल? आता एखाद्या गुप्तहेरासारखा आपल्याला या प्रश्नातले सुगावे शोधून काढायचेत. आपण एकदम स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. ओके, तर आता या प्रश्नात थोडं खोलवर जाऊया. समोर दिसणारा हा रिकामा तक्ता म्हणजेच आपला पांढरा बोर्ड आहे. इथे आपण एम, टी, आर आणि तळाला डब्ल्यू अशा ओळी तयार केल्या आहेत. या तक्त्यामध्ये आपल्याला प्रश्नातला प्रत्येक टप्पा अगदी व्यवस्थित मांडायचा आहे. असं केल्यामुळे कोणतीही माहिती सुटत नाही आणि परीक्षेच्या त्या प्रेशरमध्ये अजिबात गोंधळ उडत नाही. आपला पहिला सुगावा ए बद्दल आहे. प्रश्नात स्पष्ट दिलंय की ए ला ते काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. म्हणून पहिल्या कॉलममध्ये आपण ए लिहून घेऊ. इथे काम करणारी व्यक्ती एकच आहे, म्हणून एम बरोबर 1 घेऊ. टी म्हणजेच वेळ 12 दिवस आहे आणि काम एकच आहे, त्यामुळे डब्ल्यू नेहमीप्रमाणे 1 मानूया. आता राहिला प्रश्न तो फक्त आरचा म्हणजेच एचा रेट काढण्याचा. आता इथे आपली पद्धत वापरायची. उभे भागाकार करा. आर काढण्यासाठी डब्ल्यूला फक्त एम आणि टीच्या गुणाकाराने भागायचं, म्हणजेच 1 ला 12 ने भागलं. बघा किती सहज आपल्याला एचा दर मिळाला, 1/12. यासाठी कोणताही लसावी काढावा लागला नाही की मोठी आकडेमोड करावी लागली नाही. एकदम क्लिअर. आता हे कसं पुढे जातं ते पाहूया. दुसरा सुगावा बीच्या बाबतीत आहे. प्रश्नानुसार बी एकट्याने तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर दुसऱ्या कॉलममध्ये बीची माहिती भरूया. इथेही व्यक्ती एकच आहे, म्हणजे एम 1 राहील, टी 18 दिवस आहे आणि काम तेच असल्याने डब्ल्यू पुन्हा एकदा 1 असेल. आता पुन्हा एकदा तोच उभा भागाकार. 1 ला 18 ने भागल्यावर आपल्याला बीचा रेट मिळतो 1/18. आणि खरोखरच इंटरेस्टिंग भाग पुढे येतो. प्रश्नात काय म्हटलंय? दोघे मिळून 4 दिवस काम करतात. त्यामुळे आता आपण तिसऱ्या कॉलममध्ये ए अधिक बी घेऊया. आता ते एक गट म्हणून काम करतायत, म्हणून एम आपण 1 घेऊ. त्यांनी 4 दिवस एकत्र काम केलंय, म्हणून टी बरोबर 4. आणि त्यांचा संयुक्त दर म्हणजेच आर काढण्यासाठी दोघांच्या दरांची बेरीज करावी लागेल, बरोबर? म्हणजे 1/12 अधिक 1/18. आता या 4 दिवसात त्यांनी नेमकं किती काम पूर्ण केलंय, म्हणजे डब्ल्यू किती आहे हे शोधायचे आहे. चला ही अपूर्णांकांची बेरीज पटकन करूया. 1/12 अधिक 1/18. छेद समान करण्यासाठी आपण 36 हा सामायिक छेद घेऊ. 12 त्रिक 36 आणि 18 दुणे 36, म्हणजे हे झालं 3/36 अधिक 2/36. यांची बेरीज केली की आपल्याला ए आणि बी चा संयुक्त दर मिळतो 5/36. ही अगदी सोपी आकडेमोड आहे जी आपण पटापट करू शकतो. आता पुन्हा एकदा आपल्या तक्त्याकडे नजर टाकूया. ए अधिक बी च्या कॉलममध्ये आपल्याला डब्ल्यू काढायचा आहे. आपला नियम काय आहे? डब्ल्यू बरोबर एम गुणिले टी गुणिले आर, म्हणजेच 1 गुणिले 4 गुणिले 5/36. आता 4 ने 36 ला भाग दिला की खाली 9 उरतात, म्हणजे आपलं उत्तर आलं 5/9. यावरून हे सिद्ध होतं की सुरुवातीच्या त्या 4 दिवसात ए आणि बी ने मिळून एकूण कामापैकी 5/9 इतकं काम पूर्ण करून टाकलंय. तर इथला सर्वांत महत्वाचा मुद्दा हा आहे की आता काम शिल्लक किती राहिलंय. आपण एकूण काम 1 म्हणतो, बरोबर? या 1 मधून जर हे पूर्ण झालेलं 5/9 काम वजा केलं तर उरतं 4/9. आणि मित्रांनो, हेच ते उरलेलं काम आहे जे ए मध्येच सोडून गेल्यामुळे आता बिचारा बी ला एकट्याला पूर्ण करावं लागणार आहे. आता वेळ आली आहे ती तक्त्यातल्या शेवटच्या आणि फायनल कॉलमची. इथे आपल्याला फक्त बी चा विचार करायचा आहे. इथे कामगार एकटाच आहे, म्हणजे एम बरोबर 1. बी चा दर आपल्याला आधीच माहीत आहे, जो 1/18 आहे. आणि आता आपल्याकडे उरलेलं काम म्हणजेच डब्ल्यू आहे 4/9. आता आपल्याला फक्त एवढंच शोधायचं आहे की उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती वेळ म्हणजे टी किती लागेल. इथे आपण आपला तोच सुवर्ण नियम डब्ल्यू बरोबर MTR थोडासा उलट्या पद्धतीने वापरणार आहोत. आपल्याला वेळ म्हणजेच टी काढायचा आहे ना, मग टी बरोबर डब्ल्यू भागिले आर असं सूत्र तयार होईल. तक्त्यातून किमती उचलल्या की समीकरण असं दिसेल. टी बरोबर 4/9 भागिले 1/18. आता फक्त एक अगदी सोपी शेवटची पायरी. 4/9 ला 1/18 ने भागणे, म्हणजेच 4/9 ला 18 ने गुणणे. 9 ने 18 ला भाग दिला की 2 येतात आणि 4 दुणे 8. अगदी बरोबर, आपलं उत्तर आलंय 8 दिवस. याचाच अर्थ असा की ए निघून गेल्यानंतर ते उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी
बी ला एकट्याला बरोबर 8 दिवस लागतील. आणि बघा, हे अगदी उत्कृष्टपणे दाखवून देतं की ही तक्त्याची पद्धत किती भारी आहे. संपूर्ण भरलेला हा तक्ता एकदा नीट पहा. प्रत्येक टप्पा, प्रत्येक व्यक्तीची माहिती आणि कामाचा प्रवास किती लॉजिकल पद्धतीने एका जागी मांडला गेला आहे. कुठेही तो लसावीचा गोंधळ नाही की फॉर्म्युल्यांचा डोक्याला ताप नाही. आपली पद्धत एकदम सोपी होती. टेबल भरा, उभे भागाकार करा आणि उत्तर मिळवा. तर मग विचार करा, जर या एका डब्ल्यू बरोबर MTR पद्धतीने टाइम अँड वर्कचे इतके कठीण वाटणारे प्रश्न असे चुटकी सरशीत सुटत असतील, तर हाच फॉर्म्युला इतर 9 विषयांमध्ये किती कमाल करू शकेल. नळ आणि टाकी असो, वेग अंतर वेळ असो की दुसरं काही, हा युनिव्हर्सल फ्रेमवर्क खरोखरच एक गेम चेंजर आहे. आता पुढचा कोणता विषय या पद्धतीने समजून घ्यायला आवडेल? ह्या पद्धतीचा भरपूर सराव करा आणि परीक्षेतील आपला मौल्यवान वेळ वाचवा. शिकत राहा, प्रॅक्टिस करत राहा. लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषणात.